चल मग बघू असं कशा हरतीस तो. तुला हरायला बघायला कंटाळा येतो मला, आता कंटाळा आला तुला हरायला. कोण हरला आता? पेंटिंग ती 3D पेंटिंग हो म्हणून तर यातच बघून म्हटलं. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज मी काही डेली रुटीन नाही दाखवणार आहे. आज असणार आहे चॅलेंज व्हिडिओ. तर मी आणि माय फ्रेंड सर्वेश, तर आम्ही एक चॅलेंज ठरवलं आहे. 100 रुपीज पर पर्सन एक मील शोधायचं आहे. म्हणजे काही पण तुम्ही शोधू शकता, बट 100 रुपीजमध्ये कुणाचं सर्वात जास्ती क्वांटिटी वाईज असेल, म्हणजे नॉट साईज, म्हणजे कसं एक्सप्लेन करू मी, लाईक डोसा असेल तर तो खूप मोठा असतो, बट त्याचं वेट खूप कमी असतं. तर आम्ही वेट वाईज कॅल्क्युलेट करणार आहे. ज्याचं सर्वात जास्ती असेल वेट वाईज किंवा असे खूप जास्ती गोष्टी असतील तो जिंकणार. सो येस, लेट्स गो. आता तो येतोय, मग आम्ही जाऊयात. ChatGPT वगैरे काही यूज नाही केलंय. आम्हाला जेवढे माहिती आहेत आमच्या ह्याच्यात, आम्ही जिकडे गेलोय त्याच्यावरूनच आम्ही हे करणार आहे. सो येस, लेट्स गो. आता आम्ही पहिले तर जाणार आहे ABCला. काही काम आहे, बुक्स वगैरे घ्यायचे आहेत. आता कॉलेज चालू झाले त्यामुळे नोटबुक्स वगैरेची गरज पडेल आणि पेपर्स वगैरे, तर त्यासाठी जाणार आहे. आत्ता पटकन निघते. मी तुम्हाला माझं हे दाखवते, आउटफिट दाखवते. क्रॉप टॉप आणि जीन्स घातली ब्लॅक बेसिक, आणि आवरलं मी नीट आज. नेहमी मी यूज नाही करत म्हणजे एवढं फुल फेस सनस्क्रीन वगैरे लावून निघते, बट आज मी कन्सिलर लावलं आहे. काढ गाडी, बाईक घेतोय मी. पावसाचं वातावरण आहे. हां चल. आपण ABCला पोचलो तर आहे, पण इतका पाऊस आहे ना आता. हा पण फुल भिजलाय. सो आम्ही आता बघतोय. हां, बँक पाशी थांब. चल जायचं. रेड वेल्वेट स्मूथ घेतलाय. कसं लागतं? मस्त आहे, मी टेस्ट केलं. कमी करतो. हे स्वच्छ नाही आहे. बिलकुल स्वच्छ नाही. धरतो बोलला आणि दर म्हणजे धरलं नाही आवडलं तुला? मला आवडलं. रेड वेल्वेटचं हेच नाही. फारच मस्त. व्हिडिओ वाटत पुणा बेकरीमध्ये, न्यू पुणा बेकरीमध्ये जाऊन आलो. हे इकडे आप्पा बळवंत चौक आहे. हा आप्पा बळवंत चौक आहे ना. हा ह्याच्या समोर आहे, तांबडी जोगेश्वरी देवीच्या समोर. आता गाडी पार्क केली आणि इथेच रोडवर केली आणि मॉलला चाललो. नॉर्मली मॉललाच करतो आम्ही पार्किंग, पण आज म्हणलं जाऊन दे. होती पार्किंग साईडला तर म्हणलं बघू, करून बघितले. तू चॅलेंज सांगितलं राजा? हा, मी घरी असताना चल मग बघू असं कशा हरतीस तो. तुला हरायला बघायला कंटाळा येतो मला, आता कंटाळा आला तुला हरायला. मेकअप चॅलेंज करूयात का आपण? बरं. चांगलाच हरशील मला. तुझं डोमेन आहे, मग ऑफकोर्स तूच जिंकणार. काय डोमेन माझं आहे? असं तरी म्हणलं की तुला बाईक चालव असं म्हणलंय. फूड मला नाही एवढी हाऊस खायची वगैरे. पण तरी असं काही नाही, खातेच ना. आणि असं ना, आपण किती बाहेर गेलोच आणि खाल्लंच आहे ना. असं नाही की तू काहीच नाही खाल्लं आजपर्यंत किंवा कुठं नाही गेली. किती जागेवर गेलोय आपण, काउंट पण नाही करू शकत. हाय गाईस, ते चांगलाच येईल होतं. सेम की मी फर्स्ट टाइम युनिक्लोमध्ये आली आहे. मी खूप ऐकलं आहे युनिक्लोबद्दल की कपडे चांगले असतात वगैरे, बट आय एम कमिंग फर्स्ट टाइम. आणि मला थर्मल्स बघायचं तिथे ॲक्च्युली. ओके, आय होप मी थोडी तरी नीट हे दिसते, क्लिअर दिसते. इकडे ॲक्च्युली लाइटिंग प्रॉपर नाही आहे. सो आता तो इकडे गेला, मी दाखवते तुला. भेट दिसतोय. तर पिझ्झा हटचं आता ते मील आलंय 99 मध्ये, फोर वालं, जे आम्ही आधी ट्राय पण केलं, तर ते घ्यायला चाललंय. तो आम्ही ना कोर्स मध्ये फक्त मील अंडर 100 असायला पाहिजे. GST वगैरे ते नाही आम्ही कन्सिडर करणार आहे. सो त्याचं तर ठीक आहे, माहिती आहे मला. तर तो काय काय चेंज करतो ते बघायचं. लाईक कोकच्या ऐवजी काय घेतोय आणि काय बोलते, गार्लिक ब्रेड. ओ भटुरे, छोले भटुरे इतके मोठे होते ना, वाव. कोण हरला आता? माझा तर
मिडी का आपलं 99 हा तो 99 मी याच्याकडे हरायचा काय विषय आहे? 99 मिल कुठे आहे? इकडं नाही, पिझ्झा हट कडे आहे ना. हा. तर इकडं नाहीये तर माझी काय चुका, आपण तिकडे पण जाऊ शकतो, हरायचा विषय नाहीये. तो व्हिडिओच व्हॅलिड नाही होत आता. याला हेल्मेट नव्हतं घालायचं म्हणून मला दिलंय. बापरे कसले हेवी आहे हे. हे सगळे आर्टिस्टचे पेंटिंग्स आहेत. तुला माहिती आहे तुझ्या मम्माचं कुठे आहे? बघ ना, मला पण आलं. ती राधाकृष्ण बघ ना. पेंट नाही होतो, काहीतरी वेगळंच आहे. ओ हां, हे माहिती आहे का तुला? क्रिस्टल लावतात ते. खूप डिफिकल्ट आहे हे असं बनवणं. तेच म्हणलं, पेन नाही, काहीतरी वेगळंच वाटलं तुम्हाला पण. ॲनिमल्सच आहे सगळं. अँड काय काय वेगवेगळे स्केच पण छान आहे, पण मस्त आहे. श्रीकृष्ण मस्त आहेत ना, खूप आवडलं मला. पेंटिंग आहे ती 3D पेंटिंग. हो म्हणून तर यातच बघून म्हटलं तू. मागे मेट्रो आहे ना माझा. हो, माझा आजचा मेकअप खूप आवडला, मिनिमल एकदम. मिनिमलिस्ट का? हं? काय म्हणली? मला आजचा माझा मेकअप खूप आवडला, एकदम असं मिनिमल कळून नाही येते केला, नॅचरल वाटतं तरी पण असं छान. इकडे भेळला फार गर्दी असते. तुला सगळं कसं माहिती आहे रे सर्वेश? अरे या एरियामध्ये मला माहित होतं, कारण का ते मामा मामी मम्मी तिकडे राहायचे ना, हा हा. तर मी फार वेळ बघितलं येतात आता. दिस गाय नोज एव्हरीथिंग. म्हणजे कुठला पण एरिया असू दे पुण्यातला, काही ना काय तुझं आहेच. इकडे हे चांगलं मिळतं, तिकडे ते मिळतं. मी इकडे एक कॉम्बो घेतलाय ह्याचा. वेश हा मिल घेऊन आलाय 99 मध्ये. खा, सांग कसं आहे. खाल्लं ना तुझ्या मीलसाठी थांबलोय ना. पण ते काय सॉगी नाही होणार खालचं? बर ठीक ठीक आहे आहे. ना. बट यात वेगा मील प्लॅन होता थोडासा. हा वेगा मील प्लॅन होता, पण तो ऍक्च्युली सॅटर्डे संडेला नसतो, फक्त वीकडेज जातो. सो मग मला हा नेक्स्ट बेस्ट भेटला. बघू. यात त्याला कोल्ड कॉफी आणि ह्याचं कोल्ड्रिंकचं ऑप्शन होतं. तुझ्या आवडते, मला हे नाही आवडत. पण तू मिरिंडा पे माझा. हो. हा तर ऍक्च्युली सर्वेशला ना कुठलं घ्यायचं होतं? पिझ्झावाला नाही का? पिझ्झा हटचं 4 कोर्स मील घेणार होता तो चाला, पण आता नाही येतो सॅटर्डे. मी बघून येऊ माझं झालं का, फोन इथेच ठेव. तर आता माझा मील आला, त्यानंतर आता हिचा मील आला आहे सेजलचा. तर हिच्या मीलमध्ये बर्गर आहे, फ्राईज आहे आणि ही आहे मिरिंडा. मिरिंडामध्ये ऑप्शनल होती कोक, मिरिंडा आणि हे. चल, माझं बर्गर टेस्ट केला, खूप ऑसम आहे, पण माझ्या याच्यात फ्राईज नाही आहे. सो ॲट द एंड क्वांटिटी माझी कमी आहे. पण ऐक ना, कोल्ड कॉफी थिक आहे आणि कोल्ड कॉफीची वेट पण जास्ती आहे ना. हे जास्ती हेवी आहे बघ. पण कोल्ड कॉफी जास्ती आहे ना, डेन्स जास्ती आहे, मास जास्ती आहे. मग ते जास्त. ही बर्गर पण तू उचलून बघ आणि तो बघ हाफ. आहे ना हेवी. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? मला तर तो हेवी वाटतो जास्ती. त्यात त्यानं फक्त चिकन, पण ती हलकी आहे, तो जास्ती हेवी आहे. आणि यात ते टोमॅटो वगैरे ना, त्यामुळे मग सॉस वगैरे पण आहे. चल बंद करू मी. तुम्हीच सांगा मग कोण नाही, आम्ही नंतर भेटतो. आम्ही कम्पेअर केलं ना, तर हे बनचं क्वालिटी म्हणजे असं सॉफ्टनेस वगैरे आणि या बनमध्ये खूप फरक आहे. हा KFCचा आहे, बट स्टील नाही ना चांगलं. बर्गरची आपली फिलिंग वगैरे पण नाही का, ओव्हरऑल पण सांगते. ओव्हरऑल पण हे बघा ना, यात कायच म्हणजे ते काय बोलतात रे याला, काय तू नाही या सॉसला तंदुरी सॉस वगैरे काहीतरी हा, असेल. तो वरती लावलाय, तो पण इथनं लावलाय, खाली तर काहीच नाहीये, लिटरली काही नाही. आणि हा बघा, हे फुल आहे असं, बर्गर असं खूप लोडेड आहे. हे लोडेड नाही आहे आणि टेस्टमध्ये पण खूप भारी आहे. हे खूप प्लेन आहे टेस्ट. ऍक्च्युली ह्याच्यात प्लस पॉईंट कसं आहे, KFCचा प्लस पॉईंट कसं आहे की त्यांनी फ्राईज दिलेत आणि ह्यांचं तेवढंच आहे. पण ह्यांचं कसं आहे, क्वालिटी टेस्ट वगैरे खूप भारी आहे. ह्याची क्वालिटी टेस्ट एवढी खास नाही आहे. असं बर्गरचं बन पण थोडा हे आहे. पण मग काय माहिती, मग असं क्वालिटी बघायला गेलो की असं फुलफिलिंग बघायला ते, पण
क्वांटिटी बघायला गेलं तर हे फ्राईजमुळे KFC. फ्राईज नसते ना केएफसी फ्राईज नसते ना मग केएफसी हारला असतं कारण का बघ ना कोल्ड कॉफी जास्ती वरते बर्गर जास्त वरते हो. आणि ह्यात कसं फॅन्टा हे नॉर्मल आहे फॅन्टा आणि हे बर्गर सॉस पण नाही दिलं या लोकांनी. आता होत आलंय आता म्हणजे आम्हाला कळत नाही जज कसं करायचं कारण का ॲक्च्युली ना KFC मध्ये आलो ना आमचं दरवेळेस असं मूड ऑफ होतच होतो क्वांटिटी म्हणा किंवा असं काय नाही ते आणि पण एका फ्राईजमुळे असं कन्फ्युजिंग होतं इकडे तिकडे पण फ्राईज नसते ना तर KFC तर थांबू पण शकलं नसतं त्यासमोर. नाव काय होतं त्या शॉपचं कॅफे काहीतरी ट्रॅफिक क्रीम काहीतरी हां पण आय गेस तीच जिंकली हां KFC मध्ये खूप मूड ऑफ झाला आपला आणि क्वांटिटी तसं बघायला गेलं ना तर आतल्या पॅटीची वगैरे पण काहीच नव्हती मग KFCची ती जेवढी त्याची होती ना फिलिंग काय हे क्वांटिटी हे ते मग मला वाटतं तीच जिंकली आपण असं हे करू. बघ परत जिंकलोच मी उफ कसं मी इतकं जिंकू शकतो. मला चॅलेंजच्या आधीच बोलला परत तू हरायला रेडी हारणार आणि हारलीच की आणि अगं अरे तू विचार कर इतके 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 जास्ती ट्विस्ट अँड टर्न झालेत ते जर का ट्विस्ट नसते आले आणि पिझ्झा हटचं घेतलं असतं तर मग ते विचार घ्यायची पण गरज नसती पडली नुसतं असं मेन्यूमध्ये बघूनच जिंकलो असतो मी पण पिझ्झा हट नव्हतं एवढं चांगलं लक आहे तुझं की पिझ्झा हट बंद होतं. आम्ही ॲक्च्युली 1-2 जागा विचारलं चायनीज वॉक वगैरे पण 99चा कॉम्बो असतो मॅकडीमध्ये पण गुगलमध्ये दिसत होता पण आणि गुगलवर ॲक्च्युली दिसत होतं मॅकडीचा कॉम्बो 99चा आहे पण आम्ही विचारलं तेव्हा नव्हतं आणि आम्ही ॲक्च्युली गेलो होतो दुसऱ्या मॉलला ते तर मॉल थोडंसं हायफाय थोडं नाही जास्ती हायफाय होतं मग तिकडं पण हे 99चा कॉम्बो भेटलं नाही. आम्ही शेवटी आज चॅलेंज पण बंद करणार होतो पण म्हटलं जाऊन द्या आता करूच तर इकडं आल्यावर पण हे पण बंद होतं इतकं ट्विस्ट आलं शेवटी एवढं जिंकायचे एवढे चान्सेस दिले देवाने तुला पण तरी हारलीस कसं काय गं इतकं कसं कोणी हारू शकतं. तर मित्रांनो आपण म्हणजे आम्ही घरी चाललोय मॉलमधनं मी थांबा जातो तर मी आणि कोण जिंकलंय परत कोण जिंकलं काय माहिती आता हे सांगणार आहेत हे लोक सांगणार आहेत सबस्क्रायबर्स आपले आपण सांगितलं ऑलरेडी त्यांनी काय खाऊन बघितलंय का त्यांना कसं काय करणार माहिती चॅलेंज ठेवते हरायची पण हिंमत ठेवा. गाईज तुमच्या मधल्या किती लोकांना आम्ही असं काहीतरी मेकअप चॅलेंज किंवा असं काहीतरी रिलेटेड टू मेकअप करणार हा आणि करणार कुठं ते बघू आपण आता तरी बघू बट ऍटलिस्ट तुम्ही सांगा की आम्ही करू का मेकअप चॅलेंज ज्यात सर्वच हारेल कारण हे फूड तर त्याचं डोमेन झालं ना मम्मा काय बोलते मग माझं पण डोमेन आपल्याला पाहिजे. हाय गाईज तर मी आत्ता घरी आली आहे. आम्ही मध्ये ॲक्च्युली सर्व्हिस सेंटरला माझी गाडी दिली होती तर तिकडे थांबलो होतो आणि मग तिकडनंच सर्वेश गेला. मी विसरले ॲक्च्युली तिकडे ब्लॉग करायचं की तो जातोय घरी आणि मी येते. तर येस मी आत्ता घरी आली आहे आणि तुम्हाला हे चॅलेंज कसं वाटलं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. मी व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.